आज आहे पहिला श्रावणी सोमवार. सर्वांना श्रावणी सोमवाराच्या खूप शुभेच्छा. तसं तर व्हिडिओ यायला लेट झाला. काही कारणांमुळे माझी धावपळ चालू आहे. का ते लवकरच तुमच्याशी शेअर करेल. सकाळी सकाळी छान शिवपिंडीची दूध आणि पाण्याने अभिषेक करून घेतला. शिवमूठ वाहून घेतली. बेल वाहून घेतले. त्यानंतर गोकर्णाचं फुलही वाहून घेतलं, जे भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे. सुंदर अशी देवपूजा करून घेतली. सकाळी सकाळी देवपूजा केली की मन कसं प्रसन्न होतं. त्यानंतर लगेचच 11वा अध्याय वाचून घेतला. शंकराची 108 नावं पण वाचून घेतली. त्यानंतर नाश्त्यामध्ये बनवला होता राजगिऱ्याचा शिरा. आता उपवास जरी असला तरी नाश्ता काही चुकत नाही. तुमच्या पण घरात असंच आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर नागपंचमी होती आज, त्यामुळे वारुळाची पूजा करून घेतली. आता वारूळ काही खूप मोठं नव्हतं बरं का, खूप छोटंसं वारूळ होतं, पण त्याची छान अशी पूजा करून घेतली. आणि तिथून आली मंदिरामध्येही छान महादेवाच्या पिंडीचं दूध पाण्याने अभिषेक केला. बेल फूल पत्र वाहिले. मनोभावे तेथेही पूजा करून घेतली. मंदिरामध्ये चाललं होतं बायकांचं भजन म्हणायचं काम. त्यानंतर नागपंचमी होती, त्यामुळे पुरणपोळीचा स्वयंपाक करायला घेतला होता. संध्याकाळी छान अशी कटाची आमटी बनवून घेतली आणि पुरणाच्या पोळ्या बनवायला घेतल्या. आता मी इथे 2 चाळ्याच्या पुरणाच्या पोळ्या बनवते. तुम्ही 1 चाळीची बनवता का? मला कमेंट करून नक्की सांगा. छान अशा टम्म फुगलेल्या पुरणाच्या पोळ्या बनवून घेतल्या. त्यानंतर छान अशी भजी तळून घेतली, कुरडई तळून घेतली. देवाला छान असा नैवेद्य दाखवून घेतला. तुम्ही नागपंचमीला काय बनवलं होतं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता हेही नक्की सांगा. तुमच्याकडे नागपंचमी कशी साजरी केली? आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी, माझे डेली ब्लॉग बघण्यासाठी, छान छान साध्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक करा आणि चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.